नियम अतिशय सोपे आहेत. काय आहे? रस काढणं ही स्पर्धा, बरोबर आहे की नाही? आपल्याला आमरस बनवायचा आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या समोर आंबे आहेत. 3 मिनिटांची वेळ आहे. 3 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आमरस गोळा करायचा आहे याच्यामध्ये. आणि तो आमरस नीट आपण घरी जसं काही आमरस बनवतो याच्यात करूया. आणि नाही, ऐका, 3 मिनिटांची वेळ आहे. त्या 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित नीट त्या ऍप्रॉनवरती पडलाय, बरबटलाय, हात घेऊन कसं चालणार नाही, इकडे पडलंय वगैरे असं चालणार नाही. हा घ्या ऍप्रॉन, तर तसं चालणार नाही, कारण त्याला सुद्धा मार्ग आहेत. आणि परीक्षक असे साधे सुद्धा नाहीये. स्वतः प्रसाद चव्हाणे परीक्षक आहेत आणि त्याच्यामुळे जरा जोरदार काय आधी परीक्षकांसाठी झाल्या पाहिजे. हे सापडत नव्हते आम्हाला, आम्ही कसे आणले आम्हाला माहिती आहे दोघं जण. तर स्वच्छतेला मार्क आहेत, रस पण व्यवस्थित काढतो आहे त्याला मार्क आहे, आणि किती क्वांटिटी मध्ये काढता हा 3 मिनिटांमध्ये याला देखील मार्क आहे. हा, आणि त्यानंतर ऐका, आणि त्यानंतर 3 मिनिटं पूर्ण झाली की ते एकदा चेक करतील कोणाची क्वांटिटी जास्त आहे. आणि त्याच्यानंतर एका मिनिटाची वेळ पुढे तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तो आमरस संपवायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे? ओके, रेडी? 1 मिनिट. एका टीम मध्ये 3 नाही, ती आणि दोन वेगळ्या वेगळ्या मालिका आहेत असं झालंय. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं हा 2 मिनिटं वा वा. आंबे बास्केटमध्ये नाही, आंब्याला आता हात लावायचा नाहीये. 3 जण आहेत, तुम्ही काढा, ठिकाणी काढले तरी सगळे सगळे राहा. ओके गाइस, can I have your attention please? एक जण फक्त रस काढणार आहे आणि 3 जणांनी खाल्लं तरी चालणार आहे. फक्त एक जे रस काढणार आहे ना ते परमनंट असतात, दुसरा रस नाही काढत. एकाच रस काढा, ते तुम्ही ठरवा. रस कितीही चालणार नाही. या टीम मधल्या 3घांनी जरी खाल्लं तरी चालणार. रस काढणार आहे म्हणजे तू माणूस आहे. मार्ग आहे. हो, वा वा वा, सुंदरच. हा, प्रसाद सर जरा असे राहा, तुम्ही इथे या. हा, इथे थांबा आणि तुम्ही इथे थांबा असे. हा, बस. सनी चौकटीमध्ये किती जण आहेत? 3 जण आहे ना? त्यांनी मदत केली आहे? नाही. पेनल्टी किक साठी भयंकर. तिथे नाही, तुम्ही नाही, तेही नव्हते करायचे मॅम. ही शेवटपर्यंत काम करते. नो, पाठांतर नाही. तुम्ही करायला पाहिजे होतं, तिला नव्हतं करायला पाहिजे. हे बघा, कमळी सॉरी तारिणीची जी टीम आहे त्याचा सगळा भार नियतीने एकटीने उचलला होता, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी. आपले हिरो टायर टीमवर असल्यामुळे त्यांचा काहीही उपयोग हरकत नाही.
आणि दुसरीकडे तुला जपणाऱ्याची टीम, मी नाही बोलत, नाहीतर असं होईल की मी चिटिंग करतोय, पण तूच सांग. नाही बऱ्यापैकी राहिलेलं हो. होतं, आमरस राहिलेला होता, त्यामुळे उशीर आता 11:30 वाजता त्यानंतर येते कमळीची टीम. कमळीच्या टीमने सुद्धा बऱ्यापैकी सगळं संपवलं होतं, पण तरी वाट्यांमध्ये थोडं थोडं राहिलं होतं. तुम्ही बोला, तुम्ही बोला. ऑन दी अदर हँड सनई चौघडेने खरंच मनापासून सगळं संपवलेलं आहे. त्यांच्या वाट्या सुद्धा त्यांनी पुस्तक काढल्या. पण रस काढताना चिटिंग केली आहे बापरे, भयंकर आहे, हे भयंकर आहे. आणि ज्यांनी तो बाऊलही पुसून काढलेला आहे, वाट्याही नीट पुसून काढलेला आहे, चोखून काढलेला आहे आमरस, ते म्हणजे दीप ज्योती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गिरीश सर, सुहास परांजपे आणि मानसी सुभाष यांची आणि पुढे. आमच्या दोघांच्या मते एकमताने आम्ही टीम दीप ज्योतीला विजयी घोषित करतो.